सायन्स लॅब. विज्ञानाचा तास सुरू असतो. सगळी मुलं नीट अभ्यास करत असतात. मुलांनो, हायड्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू असे मिळून वॉटर तयार होतो, अर्थात पाणी. हा पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला आहे. पण सर, हे कसं समजतं? कुठे? पाण्याची परीक्षा कुठे केली जाते? हे सगळं काम सायन्स लॅब मध्ये होतं मुलांनो. काय हायड्रोजन डोळ्यांनी दिसतो का? नाही, हे आपल्या दिसण्याच्या क्षमतेपेक्षा खूप छोटे असतात. यांना विशिष्ट यंत्राने पाहिलं जातं. एक काम करूया, या शुक्रवारी मी तुम्हा सगळ्यांना सायन्स लॅब मध्ये घेऊन जाईन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील तुम्हाला. ओके सर. मग शुक्रवार येतो. मुलांनो, आपण सगळे सायन्स लॅबला जाऊ. एक लक्षात ठेवा, सायन्स लॅब मध्ये कुठेही हात लावायचा नाही. फक्त पाहायचंय आणि निरीक्षण करायचंय. सोबतच तिथे सगळ्या उपकरणांची माहिती दिली जाईल. सगळे जण एका रांगेत असतील आणि डेकोरम ठेवून असतील. ओके सर. थोड्याच वेळात सगळी मुलं रांगेमध्ये सायन्स लॅब मध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर सगळ्या मुलांचे डोळे अगदी उघडे ते उघडेच राहतात. इतक्या सगळ्या टेबल्स वरती मोठी मोठी उपकरणं. टीचर मायक्रोस्कोप दाखवत आपलं बोलणं सुरू करतात. हे आहे मायक्रोस्कोप, ज्याला मराठीत सूक्ष्मदर्शी असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीला बघण्याची आपल्या डोळ्यांची एक मर्यादा असते. डोळ्यांना सहज न दिसणाऱ्या गोष्टींना याद्वारे पाहिलं जातं. याचा शोध अँटनी व्हॅन लिव्हनहॉकने केला होता. झूऑलॉजी आणि बॉटनीमध्ये अगदी कोशिका बघण्यापर्यंत देखील याचा वापर केला जातो. याची क्षमता लेन्सच्या द्वारे वाढवली जाऊ शकते. वाव, ही तर खूप कमालीची वस्तू आहे. मी ह्यामध्ये पेशी बघू शकते? हो, का नाही? तुम्ही सगळे एक एक करून याद्वारे एक एक गोष्ट पहा. पाण्याच्या एका थेंबात किती किटाणू असतात ते देखील पाहता येईल तुम्हाला. त्यानंतर सगळी मुलं मायक्रोस्कोप मध्ये पाहत असतात. सर म्हणतात, जर मायक्रोस्कोप पाहणं झालं असेल तर आपण पुढे जाऊया. केमिकल अर्थात रसायन कसं बनतं ते आपण बघूया. जाऊया पुढे? यस सर. या, अगोदर मी तुम्हाला काही खास उपकरणं दाखवतो. ही जी राऊंड ट्यूब आहे त्याला टेस्ट ट्यूब असं म्हणतात आणि याच्या स्टँडला टेस्ट ट्यूब स्टँड म्हणतात. याला होल्डर मध्ये पकडलं जातं, गरम करताना चटका बसू नये म्हणून. तुम्ही सगळे पहा. सगळी मुलं टेस्ट ट्यूबला हातात घेऊन बघतात. आता हे पहा, हे मेजरमेंट आहे. हे वेगवेगळ्या क्षमतेचं असतं. 10 ml पासून 500 ml पर्यंतही. याची काय गरज आहे सर? अरे म्हणजे आपण एकदम योग्य प्रमाणामध्ये केमिकल घेऊ शकतो. इथे जेवढे काही फॉर्म्युलेज बनतात त्यांची अगदी ml पर्यंतची माहिती ठेवावी लागते. त्यातच पुढे जाऊन केमिकल सूत्र बनतात. आठवतंय का, मी तुम्हाला पाण्याचं सूत्र सांगितलं होतं? येस सर, H2O. व्हेरी गुड, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे. आता हे पहा, तारेची जाळी. बऱ्याच वेळा जेव्हा या जार्सना गरम केलं जातं तर एकदम गरम ज्योतीमुळे या काचा तुटण्याची भीती असते. काचेला थेट हीट लागू नये म्हणून हे लावलं जातं. यामुळे उष्णतेचे नियंत्रण होते का सर? हो मुलांनो, आठवा, तुमची आई किंवा आजी गॅसवर जर जेवण बनवत असेल तर भांड्याला थेट उष्णता लागते. पण जर काचेचं भांड चांगल्या कंपनीचं जर नसेल तर ते तुटून जातं. केमिस्ट्री लॅबची सगळी भांडी जवळपास काचेची असतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचेही असतात. ओके सर. आता हे पहा, हे आहे ट्रायपॉड स्टँड. याला 3 पाय असतात, त्यामुळे याला ट्रायपॉड म्हणतात. यावरच जाळी ठेवली जाते. खाली लॅम्प लावला जातो. थांबा, आत्ता सेट करून दाखवतो. टीचर ट्रायपॉड स्टँडला सेट करायला शिकवतात. बाकी मुलंही त्याला सेट करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात बंटी म्हणतो, त्या रंगबिरंगी नळ्या काय सर? त्या नळ्या रंगबिरंगी नाहीयेत बेटा, त्याच्या आतल्या केमिकलचा रंग येतो. प्रत्यक्षात ते काचेचे वेगवेगळे भांडे किंवा उपकरणं आहेत ते, जसे की ब्युरेट, पिपेट. आता तुमच्यासाठी आवश्यक नाहीयेत ही सगळी नावं. तुम्ही फक्त आता लक्षात ठेवा की सायन्स लॅब मध्ये कसं काम होतं. ओके सर. इथे 9वीच्या पुढचे विद्यार्थी सगळे प्रॅक्टिकल करायला येतात. तुम्ही सगळेही कराल जेव्हा मोठे व्हाल. सर, शास्त्रज्ञ होण्यासाठी अशाच लॅब मध्ये काम करणं गरजेचं असतं? हो मुलांनो, इथेच खूप मोठी प्रक्रिया असते एक सायंटिस्ट बनणं. त्यासाठी तुम्ही खूप छोटे आहात अजून. तेवढ्यात तिथे लॅब असिस्टंट येतात. नमस्ते सर. नमस्ते. मुलांनो, हे आपल्या लॅबचे असिस्टंट आहेत. हे इथल्या सगळ्या उपकरणांची काळजी घेतात आणि जेव्हा मुलं काम करत असतात तेव्हा त्यांच्यावर लक्ष देखील ठेवतात की कुणी कुठलं चुकीचं केमिकल तर वापरत नाही.
काही उपकरणं हेही सांगतील तुम्हाला. नमस्ते सर. नमस्ते मुलांनो. या, मी तुम्हाला ज्वलन नलिका दाखवतो. एकदम छोटी असते ही. या, मी तुम्हाला प्लॅटफॉर्म बॅलन्स दाखवतो. हे तर भाजीवाल्या भैयाजवळ सुद्धा असतं. एकदम बरोबर बोललास तू. हे तेच तर आहे. तिथे मोठमोठे मेजरमेंट्स असतात. इथे अत्यंत छोट्या मेजरमेंटसाठीही डिजिटल उपकरण आले आहेत. त्या सगळ्या बाटल्यांमध्ये रंग भरलेत का सर? हे सगळं ऐकून असिस्टंट हसू लागतात. नाही मुलांनो, ते वेगवेगळे केमिकल्स म्हणजे रसायन आहेत जे बाटलीत भरून ठेवलेत. सगळं काचेच्या बाटल्यांमध्ये का ठेवलं जातं सर? कारण काही रसायन ज्वलनशील असतात, म्हणजे ते बर्न होतात. प्लास्टिक किंवा बाकी बॉटल जळून जातात, त्यामुळे बऱ्याच गोष्टी काचेत ठेवल्या जातात. वाव. पण स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवू शकतो. काही मटेरियल लोखंडासोबतही रिॲक्शन करतात, त्यामुळे त्यातही ठेवलं जात नाही. टीचर सगळ्यांना लांबून बघत असतात. त्यांना मुलांमधली जिज्ञासा बघून खूप आनंद होतो. मला खूप आनंद झाला मुलांनो. तुम्ही इतकं लक्ष देऊन सगळं काही पाहिलात आणि शिकलात. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता असिस्टंट सरांना थँक्यू म्हणा, जेणेकरून आपण आपल्या क्लासमध्ये परत जाऊ. थँक्यू सर. थँक्यू मुलांनो. आणि अशा प्रकारे सगळी मुलं लाईन करून पुन्हा आपल्या क्लासमध्ये परत येतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.